वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्राच्या 14व्या वर्धापन दिनानिमित्त 27 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात संत मुक्ताई, जोगाई आणि बाईगाई महिला हरिपाठ स्पर्धेचे आयोजन होणार आहे। या उपक्रमातून अंधश्रद्धा विरोधी कायद्याचा प्रचार आणि सामाजिक जागृती घडवण्याचा परिषदेचा निर्धार आहे। या स्पर्धेच्या तयारीसाठी 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर नागपूर येथे कार्यशाळा संपन्न झाली। यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री पंकज भोयर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। परिषदेचे संस्थापक विठ्ठल पाटील यांनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना आळा घालण्यासाठी यशस्वी उपक्रमानंतर आता अंधश्रद्धा निर्मूलन आणि महिला सशक्तीकरणासाठी हा नवा उपक्रम राबविला जातोय। महाराष्ट्री संतांची, शूरांची, वीरांची भूमी आहे आणि ह्या भूमीमध्ये ज्या संतांनी छत्रपती शिवरायांना, शाहू फुले आंबेडकरांना दिशा दिली समाज हिताची, समाज विकासाची, आणि त्या पंढरीच्या विठोबाचे संत ज्ञानोबा, तुकोबा, नामदेव, एकनाथ, मुक्ताई, जनाई, बहिणाई, चोकोबा, गोरोबा असे सर्व जे संत होऊन गेले, त्या संतांचे विचार, त्या संतांचे आचार, निसर्गाबद्दलची भावना, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, हे असेल किंवा मडे झाकावे परी पेरणी करावी इतक्या कडक, किंवा लावूने मृदुंग सुतिटाळ गो शेहू ब्रह्मरस आवडीने, किंवा डोंगरावरचे देव जर शित्यान आपल्याला जर बकरी मागत असतील तर ते आम्हाला काय देणार, या भूमिकेतून वारकरी संप्रदायाने जे अंधश्रद्धेच्या विरोधात, समतेच्या विरोधात, समतेसाठी, मानवतेसाठी जी भूमिका घेतलेली आहे, किंवा सगळ्याशे ते अधिकार आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रममंगळ आहे, अशा ह्या वारकरी संप्रदायाच्या विचाराला समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आणि जगाच्या सर्व कानाकोपऱ्यापर्यंत त्यांना समजेल अशा भाषेत जाण्यासाठी ज्या पद्धतीनं 700 श्लोकाची गीता ज्ञानेश्वर माऊलींनी माझा मराठीचा बोलू कौतुके परी अमृता तेही पैसा जिंके अशा अक्षरे रसिके मिळवून या भूमिकेतून सामान्य माणसांना दिशा दिलेली आहे। आणि त्या सर्व विचारांना घेऊन जाण्यासाठी आम्हाला आमची स्थापना 11/11/11ला झाली आहे, त्यावेळीपासून सामाजिक न्याय खातं हे आमच्या सोबत आहे आणि आमच्या माध्यमातून समाजाचं हित, समाजाची भूमिका आणि मानवता समाजात पसरावं यासाठी काम करते। आणि आम्हाला घेऊन महाराष्ट्र शासनाचं सामाजिक न्याय खातं, त्याचा जादूटोणा विरोधी असेल, अंधश्रद्धा विरोधी असेल, असे सगळे विचार समाजात संतांच्या विचारातून नेण्यासाठी आमची मदत घेत असतात। आज आम्ही महाराष्ट्रात 14 संत साहित्य संमेलन झाली, मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आमच्या 2-2 हजार 3-3 हजार वारकऱ्यांनी शपथ घेतली आणि आज आम्ही महाराष्ट्राच्या 40,000 ठिकाणी ज्ञानोबा तुकोबांच्या विचाराची संत मुक्ताई, जनाई, बहिणाई महिला हरिपाठ मंडळ स्थापन करून आमच्या महिलेच्या माध्यमातून मुलांना आणि नंतर समाजाला सामाजिक भान देण्याची भूमिका घेऊन त्यासाठी आम्ही मुंबई, संभाजीनगर आणि आता तिसरी आपल्या ह्या पवित्र भूमीत नागपूर मध्ये ही कार्यशाळा घेत आहोत। या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्राच्या 400 ठिकाणाहून संपूर्ण आमचे महिला तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, पुरुष तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, विभागीय अध्यक्ष आणि आमचे विश्वस्त आलेले आहेत। आणि या विदर्भात सुद्धा ही भूमिका संतांचे विचार जास्त व्हावेत म्हणून आम्ही मुद्दाम नागपूरला घेतलेला आहे। धन्यवाद। लोकवाहिनी न्यूज करिता अविनाश तोतळे, नागपूर।